नमस्कार। महाराष्ट्रातील सर्व जनतेला मी अतिशय महत्त्वाची अशी बातमी देत आहे की महाराष्ट्र शासनाने संजय गांधी आणि इतर योजनेतून जे दिव्यांगाचं अनुदान होतं तो आता 1,500 रुपये होतं तो 2,500 केलेला आहे। 2 दिवसापूर्वीच अशी घोषणा विधानसभेत करण्यात आली। मागच्या महिन्यातच म्हणजे मे महिन्याच्या शेवटी मी रामटेकच्या स्नेह सदन मतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळेच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की जेव्हा अनुदानात वाढ होईल तेव्हा सर्वात पहिली वाढ आपण दिव्यांगासाठी करू। आणि महाराष्ट्रामध्ये थोडी आर्थिक परिस्थिती अडचणीत असताना देखील निर्णय झाला आणि हे सर्व पैसे आता थेट अकाउंटमध्ये जसं सरकारी कर्मचाऱ्याला पगार होतो तशा पद्धतीने थेट अकाउंटमध्ये पैसे देण्याची व्यवस्था आपण या ठिकाणी निर्माण करत आहोत। आपल्याला माहित आहे की हे सर्व जे दिव्यांग विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकाला यांची विशेष काळजी घ्यावी लागते। ग्रामीण भागामध्ये स्पेशल एज्युकेटर आणि फिजिओथेरपी अशा पद्धतीचे विविध उपक्रम राबवावे लागतात या कुटुंबाला आत्मनिर्भर करायचं। मागच्या 4 दिवसापूर्वी माझी श्री आमिर खान यांच्याशी या संदर्भामध्ये 1 तास चर्चा झाली। त्यांनी देखील तारे जमी पर आणि सितारे जमी पर या मूवीतून या बांधवांसाठी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं की राज्य शासनाने 1% निधी डीपीडीसीचा हा आता दिव्यांगासाठी राखून ठेवलेला आहे। महाराष्ट्राची डीपीसी 20,165 कोटीची आहे, म्हणजे 200 कोटीपेक्षा जास्त रक्कम प्रत्येक जिल्हाधिकारीने पालकमंत्र्याकडे राखून ठेवली जाणार आहे। त्यातून नवीन 32 योजना आपण प्रस्तावित केलेले त्याचा GR लवकरच निघत आहे आणि त्यामुळे या सर्व कुटुंबाला जी काही मदत आहे ते मिळणार आहे। या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या सर्व दिव्यांग कुटुंबाशी संबंधित असलेल्या त्यांच्या मित्रमंडळीला सांगू इच्छितो की या सर्व विद्यार्थ्यांना, मुलांना, मुलींना, ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना जी अडचण असेल ती अडचण दूर करण्यासाठी आता आपल्याला निधीचा स्रोत मिळालेला आहे। यासोबतच जिल्हा खनिज प्रतिष्ठानचा जो निधी आहे त्यातून देखील आपल्याला दिव्यांगाच्या कल्याणासाठी काम करायचं आहे आणि भविष्यामध्ये डीपीडीसीचा निधी, राज्य सरकारचा निधी, जिल्हा खनिज प्रतिष्ठानचा निधी या निधीत वाढ करायची आहे। अनुसूचित जाती आणि जमातीच्या निधीमध्ये देखील आपण दिव्यांगासाठी कोटा रिझर्व्ह करत आहोत आणि त्यामुळे असे जेवढे काही कुटुंब आहे तुमच्या संपर्कात असलेले, संबंधात असलेले या सर्व कुटुंबाला मदत करण्यासाठी आपण पुढे यावं। मतिमंद मुलांचे, अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह या महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग शाळा या दोन्ही शाळेच्या धोरणाला देखील शासनाने मान्यता दिलेली आहे आणि या सर्व शाळांना पदमंजुरी आणि अनुदान मंजुरी ही देखील कारवाई आता सुरू झालेली आहे। आणि महाराष्ट्र शासनाने दिव्यांगासाठी दिव्यांग मंत्रालय निर्माण केल्यानंतर अनेक महत्वाचे निर्णय या संदर्भात केले आणि जनहिताचे अनेक कल्याणकारी योजनेचे निर्णय करणारे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे हे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक निर्णय घेतले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री माननीय अजित पवार साहेब या सर्व शासनाच्या मंत्र्यांनी दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्वाचा असा निर्णय घेतला आणि कायमस्वरूपी आता हा निधी कमी होणार नाही तर वाढत जाणार आहे आणि त्यासोबतच दिव्यांगाची संख्या कमी व्हावी म्हणून कॉन्जिनेंटल एन्युअल स्कॅन ही जी टेस्ट आहे ते प्रत्येक प्रेग्नंट लेडीने जर पहिल्या 2 महिन्यात केली तर मुलगा दिव्यांग आहे का याचं अर्ली डिटेक्शन होते आणि त्या मुलाला जन्मापासून आपण थांबवू शकतो आणि एक सुदृढ बालक जन्माला आपण घालू शकतो। एकदा मुलाचा जन्म झाला की त्याच्यातून खूप त्रास होतो, नंतर खूप त्याचा देखरेख करायला त्याला देखील खूप यातना होतात, पालकांना देखील यातना होतात, समाजामध्ये देखील अनेक प्रश्न उद्भवतात। त्यामुळे आज ही जी दिव्यांगाची लोकसंख्या ती सुमारे 6% आहे, त्याला 2% पेक्षा कमी आपल्याला न्यायचं आहे। त्यासाठी NRHM मधून फ्री प्रेग्नंट लेडी करता कॉन्जिनेंटल एन्युअल स्कॅन ही टेस्ट आपण करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहोत। NRHM मधून ही तपासणी ही मोफत झाली पाहिजे यासाठी सरकार आता विचार करत आहे की कुठल्याही पद्धतीने जे आपले थॅलेसिमिया आहे किंवा सिकल सेलचे पेशंट आहे किंवा अशा पद्धतीचे जे दिव्यांग पेशंट आहे त्यांची मुलं आहे त्यांच्या जन्मच्या पूर्वीच त्यांच्या दिव्यांगाच्या बद्दल तपासणी व्हावी यासाठी राज्य सरकार अतिशय महत्वाचा निर्णय करत आहे। त्यामुळे ज्यांचे जेही कुटुंब असतील त्यांनी त्यांच्या पत्नीची डिलिव्हरी करत असताना प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या 2 महिन्यातच कॉन्जिनेंटल एन्युअल स्कॅन ही टेस्ट करून घ्यावी। ही टेस्ट केल्याने मुलगा सदृढ आहे की दिव्यांग आहे हे आपल्याला पूर्णच कळू शकेल। त्यामुळे
ही जी संख्या आहे याला आपल्याला रिड्यूस करण्यामध्ये एक मोठं काम करता येईल। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी शेअर करा, याला जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या सर्व जनतेला या संदर्भामध्ये माहिती होऊ शकेल आणि आपल्याला समाजातील अतिशय आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या या घटकाला न्याय देण्यासाठी प्रत्येकाने आपलं योगदान द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।